कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है। सुदामा गरीब आ गया है। ओ भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है। तुम्हारे महल के करीब आ गया है। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो कि बल्ले सखावत नसीब आ गया है। हमारे महल के करीब आ गया है। सुनते ही दौड़े दौड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा को, लगाया गले सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा को मोहन, लगाया गले सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा। ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। सुदामाला कृष्ण परमात्म्याने पकडून आणलं. आपल्या स्वतःच्या आसनावर सुदामाला कृष्ण परमात्मा बसायला विनंती करतोय. सुदामा आसनावर बसतोय. सज्जन हो, ते आसनच कधी पाहिलं नाही सुदामाने. आयुष्यामध्ये गरिबीच एवढी बेकार. सज्जन हो, कृष्णानं सुदामाला खाली बसा, खाली बसा, हॅलो, कृपया बोलू नका, ऐका, बोलू नका, बोलू नका. सुदामाला कृष्ण परमात्मा पाहतो. सज्जन हो, त्याची आज शरीराकडे पाहिलं. सज्जन हो, भयंकर अवस्था आहे. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. आपल्या डोळ्यातल्या आसवांनी सुदामाचे पाय कृष्ण परमात्म्याने धुतले. आपला स्वतःचा पितांबर घालायला दिला.
आसनावर बसवलं. कृष्ण विचारतो सुदामा, अरे माझ्या भाभीनं काही दिलं का नाही? सुदामा आपले पोहे तांदूळ लपवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णानं ते घेतले सज्जन हो. पहिला घास घेतला, तोंडामध्ये टाकला. सुदामाच्या जीवनाचं दुःख नष्ट झालं. दुसरा घास घेतला, सुदामाचं 18 विश्व दारिद्र्य संपून गेलं. तिसरा घास घेणार तेवढ्यामध्ये रुक्मिणीने हात धरला. थांबा देवा, जर हा तिसरा घास तुम्ही खाल्ला ना देवा, तर आपल्या सगळ्यांना या सुदामाचं दास बनावं लागेल. कृष्ण परमात्म्याने सज्जन हो, प्रेम काय असतं सज्जन हो, शिकावं सुदामा आणि कृष्णाच्या या मैत्रीमधून. मित्र कसा असतो बघा. दुःख आडवा याला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख आडवा एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कधी, आत्महत्याच करणार नाही कुणी. जीवन जगत असताना सज्जन हो, आपल्या जीवनातही एक मित्र असावा. असा मित्र जीवनामध्ये करावा जो आपल्या सुख आणि दुःखामध्ये सहभागी होईल. अशी ही गोड सुदामाची आणि कृष्ण परमात्म्याची सुंदर कथा शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितली. त्यानंतर गोड असं चरित्र शुकदेव भगवान परीक्षितीला सांगतायत. आणि त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला, राजन आता मरणाची तुम्हाला भीती वाटते का? परीक्षितीने सांगितलं, नाही देवा. गुरुदेव, एवढी गोड कृष्ण परमात्म्याची सुंदर कथा ऐकल्यानंतर आता मरणाची भीती मनातली काय गायब होऊन गेलेली आहे. हे शब्द जेव्हा ऐकले त्यानंतर गुरुदेव शुकदेव भगवान तिथून निघून गेले. आपल्या बापाचा मृत्यू होऊ नये म्हणून परीक्षितीचा पुत्र जन्मेजयाने आपल्या बापाला काचेचा पिंजरा तयार केला. परंतु त्याच्यात सुद्धा तक्षक एका बोरामध्ये आळीच्या रूपानं मध्ये गेला आणि आतमध्ये जाऊन मोठा साप झाला. त्याला दंश केला. परीक्षितीचं शरीर काळं ठिक्कर पडलं. सज्जना हो, भगवंताच्या स्वरूपामध्ये प्राणज्योत विलीन झाली. त्या परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला. आपणही मोठ्या प्रेमानं 7 दिवस ही कथा ऐकली. एकदा ऐकून कथा ही ध्यानात येत नाही. म्हणून सज्जना हो, वारंवार कथा ऐकावी माणसाने. जीवनामध्ये प्रसन्नता, मंगलता, आनंद आणि दिव्यता निर्माण व्हावी यासाठी अखंड भगवंताची कथा ऐकत राहावी. देवाचं चरित्र सतत ऐकत राहावं. त्याने माणसाच्या बुद्धीमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होत असतो. अशी ही गोड कथा गेल्या 7 दिवसापासून आपल्या या धनंज गावामध्ये चालू होती. नैमिषारण्यामध्ये चालू असलेल्या कथेला श्री शुकदेव सूतजी महाराजांनी पूर्णविराम दिला. गंगेच्या तटावर चालू होती ती कथा, तीही पूर्णविराम झाला. गेल्या 7 दिवस आपल्या या धनंज गावामध्ये जी गोड कथा चालू आहे तिलाही आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करते. गेल्या 7 दिवस मोठ्या आनंदामध्ये ज्यांनी गोड अशी संगीताची साथ केली, महाराष्ट्रातील अत्यंत मोठं व्यक्तिमत्व असलेले
ज्यांनी या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात पहिलं हा कीबोर्ड आणि हे संगीत जे आपण ऐकतो सगळ्यात पहिलं वारकरी संप्रदायात ज्यांनी आणलं ती व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे संतोषजी महाराज देवकर गुरुजी. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवायची. महाराष्ट्रामध्ये कथेमध्ये सगळ्यात पहिले शिंतवादक जर कोण असतील तर ते एक नंबरचं नाव म्हणजे संतोष गुरुजी आहेत बघा. आणि आपलं परम भाग्य आहे असं एक नंबरचं व्यक्तिमत्व 8 दिवस आपल्याला ऐकायला मिळालं. एकदा जोरदार पुन्हा टाळी वाजवायची गुरुजींसाठी. गोड असा तबला ज्यांचा आपण ऐकला महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाज आणि तबला वादक आमचे आदरणीय परमस्नेही अक्षयजी महाराज पांचाळ दादा. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायचे. पॅडवरती अत्यंत सुंदर गोड ज्यांनी साथ केली आमचे अमरावतीवरून आलेले निलेश दादा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायचे. गायनाची गोड साथ ज्यांनी केली आमचे अप्पा महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी ही कथेमध्ये आपल्याला ही झाकी ज्यांनी खरोखर वृंदावनात ज्यांनी आपल्याला इथूनच नेऊन ठेवलं आमचे गोपालजी महाराज ब्रिजवासी. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायचे. त्याचबरोबर या कथेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी एक एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेला आहे. मराठी हॉटस्पॉट आणि चित्रकूट धाम परिवार नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला मी तुम्हाला तेव्हाही बोललो किंवा कथा प्रवाह नावाचं चॅनल आहे. ही सगळी कथा आपल्याला त्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. कथा प्रवाह आणि आजची कथा मराठी तडका या चॅनलवरही आपल्याला आजची कथा बघायला भेटणार आहे. या सगळ्या यूट्यूबरसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे. वेळात वेळ काढून ही मंडळी सज्जन हो आपल्या कार्यक्रमाचा एक एक क्षण यांनी आपल्या कॅमेऱ्यात हे कॅमेरे साधे नाहीत 4-4, 5-5 लाखाचे कॅमेरे घेऊन ही मंडळी 8 दिवस आपल्या इथं आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर नाही तर एक कार्यक्रम शूट करायचा म्हणलं तर केशव दादाला विचारा 50-50 हजार रुपये घेतात एवढे मोठे कार्यक्रम शूट करायचे. पण अगदी अत्यंत कमी खर्चामध्ये ही सर्व दोघंही मंडळी आपल्याकडे आलेत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळी वाजवायची सगळ्यांनी. गेल्या 7 दिवस आम्ही गोड गायन आमचं तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं गोड काम ज्यांनी केलं महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असणारे साऊंड सर्व्हिसच्या बाबतीमध्ये ज्यांचा हातखंडा आहे असे आमच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे आदरणीय केशव दादा मोरे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. अत्यंत अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर अत्यंत गोड आनंदमय वातावरणामध्ये सर्व कथेचे हे सर्व यजमान मंडळी ज्यांनी आपल्या प्रपंचातला एक एक पैसा बाजूला काढून या कथेचं सौजन्य घेतलं यजमान पद घेतलं. एकदा सगळ्या या यजमानांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची. जोरदार टाळी जेणेकरून पुढच्या वर्षी सुद्धा त्यांना ताकद मिळाली पाहिजे. कारण पुढच्या वर्षी जरा आणखी जास्त भार खांद्यावर येणार आहे. पेलायला ते सक्षम आहेत तयार आहेत सज्जन हो. एवढी गोड कथा असल्यानंतर काय लागतं महाराज एक क्षणभर आपल्या अंगाला चिमटा बोटाला हाताला घेऊन बघावं लागत असेल की आपण खरंच या धनंज नगरीमध्ये आहेत का. आमचे दादा काय नाव त्यांचं सुदामाच्या जवळ गेले आणि ढसा ढसा रडायला लागले महाराज. हा माधव दादा. अरे याला म्हणावं प्रेम याला म्हणावं भाव. एकदा जोरदार टाळी वाजवत त्यांच्यासाठी. नाही येत महाराज कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येत नसते लक्षात घ्या. माणसं फार आजकाल निब्बर झालेत पण दगडाला सुद्धा पाजर फुटतो माझ्या भगवान परमात्म्याच्या या कथेत ताकद आहे बघा. ती कथेत ताकद आहे. हे गोपाल महाराजांचा मोठेपणा नाही हा शिवानंद शास्त्रींचा मोठेपणा नाही हा केशवदादाच्या साऊंडचा करिश्मा नाही. हा सगळा करिश्मा लोकांच्या डोळ्यातून पाणी काढण्याचा जर कोणाचा असेल तर माझ्या भगवंताच्या कथेचा हा करिश्मा आहे सज्जन हो. ध्यानात घ्या. ही कथाच एवढी गोड आहे म्हणून आपणही मोठ्या प्रेमाने आनंदाने ही 7 दिवस आम्हा सगळ्यांची कथा गोड करून घेतली. आदरणीय महाराज आपल्या गावामध्ये पारायण करतात. काय गोड पारायण करता महाराज. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवायचे. सगळ्या गावातल्या बालगोपाळांना घेऊन पारायण ते करतात. पण पुढच्या वर्षी मात्र महाराजांच्यासाठी पारायणाची व्यवस्था व्यासपीठावर करा स्टेजवर करा इथं. आणि दुसरी गोष्ट
पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे. घरातला एक माणूस, प्रत्येक एक माणूस, मोठा माणूस, लहान लहान नाही, चिल्लर बंद करा आणि मोठ्या नोटा बाहेर काढा. म्हणजे मोठाले माणसं घरातले एक तरी पुढच्या वर्षी पारायणाला बसवा. आणि कमीत कमी किती महाराज अपेक्षा आहे तुमची पुढच्या वर्षी? 100ची महाराजांची अपेक्षा आहे. 101 झाले पाहिजे पुढच्या वर्षी पारायण करते. ज्ञानेश्वरीचे पारायण करते 101 झाले पाहिजे. अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा आपण पार पाडलेला आहे. सगळ्या ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी आणि तरुण मंडळींनी अगदी मोठा सहभाग या कार्यक्रमात घेतला. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा वाजवायची आहे. आपल्या गावापासून जवळ इज्जतगाव पट्टी या ठिकाणी मागच्या वर्षी कथा झाली होती. आमच्या साईनाथ भाऊंचा साऊंड तिथे होता. खरोखर त्यांना तिथे ती कथा आवडली. त्यांना वाटलं ही कथा आपल्या गावातही एकदा झाली पाहिजे. आणि म्हणून सज्जन हो आपल्या या सर्व कार्यकर्ते मंडळींशी त्यांनी संपर्क केला. आणि अत्यंत सगळ्यांनी, ग्रामस्थ मंडळींनी, आम्हाला वाटलं सुद्धा नाही 7 दिवस कुणीकडे गेले कळाले बी नाही. एवढं प्रेम आपण सर्वांनी दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. 7 दिवस आम्ही ज्या घरी राहिलो त्या परिवाराने अत्यंत सुंदर आमची सगळ्यांची सेवा केली. आमचे दादा, काय नाव त्यांचं? दत्तकृष्ण हंबर्डे. एकदा त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. 7 दिवस अगदी घरच्या सारखी सेवा सगळ्या परिवारानं केली. सगळ्यांनी त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता या ठिकाणी सन्मान सगळ्यांचा झालेला. एक महत्त्वाची सूचना, दशरथ हे रमेश भाऊ कुठे गेले आहेत का? मे महिन्यामध्ये, मी पुन्हा आणखी एकदा सांगतो, मे महिन्यामध्ये 20-21 तारखेला यात्रा आपली जाणार आहे. नांदेडवरून आपण जाणार आहोत बसायला ट्रेनमध्ये. तिथे गेल्यानंतर सगळी सुंदर व्यवस्था आहे 8 दिवसाची. ज्या भाविकांना त्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या भाविकांसाठी आता बघा राहिलेत फक्त 8 दिवस. 8 दिवस राहिलेले आहेत. लक्ष इकडे द्या. त्या 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी नावाची नोंदणी सुरू झालेली आहे. आता लागलीच आरती झाल्याबरोबर रमेश दादाकडे आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. आणि उर्वरित पुढच्या 4 दिवसामध्ये आपलं आधार कार्डाची झेरॉक्स आणि ॲडव्हान्स रमेश दादाकडे 3000 रुपयाची जमा करायची. सगळी मिळून 9000 रुपये फक्त खर्च ठेवलेला आहे. 1 नंबरची सगळी व्यवस्था. आपण सगळं वृंदावन दर्शन, तरुण मंडळी सुद्धा आवर्जून त्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. एकदा झाल्यानंतर तुम्ही परत मनाने फोन करता, महाराज आता पुढच्या वर्षी कुठे जायचं. एवढा आनंद त्या उत्सवामध्ये आहे. महाराष्ट्रातून अनेक लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आपणही ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतून आलेले भाविक, आपणही आमच्या रमेश दादाकडे सगळ्यांनी नावाची नोंदणी करा. आणि जास्तीत जास्त संख्येने कृष्ण परमात्म्याच्या भूमीमध्ये आपण धनज गावात तर या कथेचा आनंद घेतलाच, पण कृष्णाच्या पावन धरतीवरती सुद्धा हा आनंद आपण घेण्यासाठी सगळ्यांनी जेवढं जास्त सगळ्यांना येता येईल, 20 जोड्या 25 जोड्या, आमचे सगळे कथेचे यजमान मंडळी तर येणारच आहेत, पण हे जोडीनं येणार आहेत सगळे. पण कुणाला सिंगल यायचं असेल, कुणाला फक्त एखाद्या लेडीजलाच यायचंय, कुणाला पुरुषालाच यायचंय, किंवा एखाद्या तरुणाला यायचंय, सगळ्यांसाठी येण्यासाठी व्यवस्था असणार आहे. म्हणून सगळ्यांनी बहुसंख्येने या सोहळ्याला उपस्थित राहायचंय. आता थोड्या वेळाने यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर यजमान मंडळींना विनंती आहे, कथेच्या सगळ्यांनी समोर यायचंय. त्यांनी आहेर आणलेला आहे, या ठिकाणी सर्वांनी वरती यायचंय. त्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर ज्या भागवत ग्रंथाचं आपण श्रवण केलंय गेल्या 7 दिवस, नुसतं ऐकून उपयोग नाही. सगळ्यांची इच्छा आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं, ग्रंथाचंही दर्शन घ्यायचं. रोज आपल्याकडे वेळ कमी असतो, यासाठी कोणाला दर्शनासाठी पुढे येऊ दिलं नाही. परंतु आज मात्र ग्रंथ समोर ठेवला जाईल. सगळ्यांनी ग्रंथाचं दर्शन घ्यायचे आणि प्रत्येकाने दर्शन घेत असताना यथाशक्ती आपल्याला जसं कथा ही फुकट ऐकू नये असं कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी.